ची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे इरती माईके दुःखाची जनिती नाही अद्यंती अवसान महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू 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 दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्यास पूर्वा विठ्ठल 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी स्वर्गवासी सकाराम कथोड पाटील या बाबांना आपल्यातून जाऊन आज 12 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्यांच्या 12व्या रात्रीच्या निमित्ताने जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी त्यांची मुलं असतील त्यांची मुली असतील त्यांच्या भाऊ बहिणी खूप मोठा असा हा परिवार सगळ्या परिवारातून बाबा आज निघून गेलेले आहेत. त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम त्यांच्या संपूर्ण पाटील परिवाराने आयोजित केला. तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे म्हणते मंत पुतळी वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबार यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा असणारा गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवे करता निवडला. विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबार तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला उपदेश करतात. उपदेश करून एकच म्हणतात, जन्माला आलात ना एक भगवंत आपला करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा
त्याशिवाय या संसारामध्ये माणसाला कुठल्याही प्रकारचं सुख मिळणार नाही. मग महाराज म्हणतात, संसारामध्ये जी बंगला असेल, जी गाडी असेल, ज्या बायकोला आपण माझं म्हणतो, ज्या नवऱ्याला आपण माझं म्हणतो, ज्या आईला आपण माझं म्हणतो, ज्या बापाला आपण माझं म्हणतो, हे सगळे आपल्या जन्माच्या अगोदर आपल्या बरोबर नव्हते आणि आपण मेल्यानंतर सुद्धा आपल्या बरोबर येणार. एरती माईके दुःखाची जनिती नाही अदियंती अवसान. हे सगळे आपल्या बरोबर नव्हते. आपल्या बरोबर एकच येणार आहे, अविनाश करी आपुली आईसे. ते म्हणजे काय? लावी म्हणा पिसे गोविंदाच्या. आपल्या बरोबर येणार आहे ते परमेश्वराचं नामचिंतन. शेवटी तुकोबराय म्हणतात, जो जन्माला आला तो प्रत्येक जण मरणार आहे. तुका म्हणे का मरण्याची सरे, पण असं मरा का उत्तम चिवरे. कीर्ती मागे, उत्तम कीर्ती, चांगली कीर्ती मागे ठेवून माणसाने गेलं पाहिजे. मग तुकोबराय म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण विचार जर केला, हिंदू धर्मामध्ये देव किती आहेत? 33 कोटी. मग 33 कोटी जरी आपले असले तरी संत महात्म्यांनी असं म्हटलंय का आपुला तो अनेक नाही, आपुला तो एक. कुठला तरी एकच भगवंत आपला करा आणि एक भगवंत आपला केल्याशिवाय पाठीमागे बोलू नका. एक भगवंत आपला करा. 33 कोटी जरी देव असले ना, 33 कोटी भक्तांकरता भगवंतानी हे 33 कोटी अवतार घेतलेले आहेत. भक्ताला जशी गरज वाटली त्यानुसार भगवान परमात्म्याने हे अवतार घेतलेले आहेत. म्हणून संत महात्मे म्हणतात का भगवंत जो जन्माला येतो ना, तो केवळ जगाचं कल्याण करण्याकरता आणि आपल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता. एकाच भगवंताची भक्ती करा असं का म्हणतात? एकाच भगवंताची भक्ती केली पाहिजे. पण आज आपल्या हिंदू धर्मामध्ये माणसांची गंमत अशी झाली, आपला वार बदलला की आपली भक्ती बदलते. सोमवार आला बोला महादेव, मंगळवार आला भवानी माता, बुधवार आला नाही हो, लोकांना वाटतं बुधवारी देवच नाही. हा, बुधवारी विठ्ठल हे आपलं दैवत आहे, गुरुवारी प्रभू दत्तात्रय, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी हनुमंतराय आणि रविवारी सुद्धा कुठलाच देव आहे का? खंडोबा. बर, रविवारी खंडोबा. म्हणजे आपली गंमत अशी झाली का आपला वार बदलला की आपली भक्ती बदलते. अनेक देवांची भक्ती करू नका असं म्हणत नाही, सगळे देव आपलेच आहेत. भक्ती प्रत्येकाची केली पाहिजे. देव दिसला की पाया पडलं पाहिजे, हे हिंदू धर्मातले संस्कार आहे. पण तरी सुद्धा जो देव आवडतोय ना, त्या एकाच देवाची भक्ती मनापासून करा. एकाच देवाची भक्ती मनापासून जर केली तर तो एक भगवंत आपल्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहे संभाळीत, 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 मागे पुढे उभा राहे संभाळीत. आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना. आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, पडिय देह भाव पुरवी वासना, 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 पुरवी वासना, पुरवी वासना. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया घात निवारया. एका भगवंताची जर मनापासून भक्ती केली, विठ्ठल आवडतोय ना, मनापासून विठ्ठलाची भक्ती करा. देवी आवडते ना, मनापासून देवीची भक्ती करा. पण कुठल्या तरी एकाच देवाची भक्ती माणसाने मनापासून केली पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. अनेक देव आपली करायचीच नाही.
अनेक देवांची भक्ती केल्यामुळे काय होतं तुम्हाला उदाहरण देऊन सांगते. आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाले. त्याने आपल्या मुलाला सांगितलं, बाळा पंढरपूरची वारी आहे, मी जरा 2-4 दिवस पंढरपूरला चाललो, तू काय कर, रोज पहाटे 4ला उठून जरा देवपूजा करत जा. मुलाने सांगितलं, बाबा मला काही पहाटे उठायला जमणार नाही आणि मी काय देवपूजा करणार नाही, कारण पहाटे 4ची झोप म्हणजे कशी असते, साखर झोप असते. बापाने सांगितलं, बाळा असं नको करू, अरे मी 50 वर्षापासून देवपूजा करतोय, पण तू जर 2-4 दिवस पूजा केली नाही तर एवढ्या वर्ष केलेली देवपूजा फुकट जाईल. मुलगा म्हटला, ठीक आहे बाबा, तुम्ही पंढरपूरला जा, मी बरोबर घरी देवपूजा करतो. बाप पंढरपूरला निघून गेला, पण आईला काळजी, हा उठतो की नाही, देवपूजा करतो की नाही. आई रात्रभर झोपली नाही. पहाटे 4ला उठली, मुलाला उठवायला गेली, म्हटली, उठ बाळा 4 वाजले, पटकन जरा देवपूजा करून घे. मुलगा म्हटला, काय गाई, अगं पहाटे 4ची चांगली साखर झोपीची वेळ आणि सारखी कटकट लावली, देवपूजा कर देवपूजा कर. आई म्हटली, बाळा तो देव आहे, त्याला कटकट म्हणू नये. अगं कटकट नाही तर काय. रागाच्या भरात उठला, देवघरात गेला, देवघरातले सगळे देव गोळा केले, देवांना घेऊन डायरेक्ट रागाने एका विहिरीवर आंघोळ करण्याकरता गेला. आता मला सांगा, देवपूजा करण्याकरता पाणी किती लागतं? तुम्ही करता देवपूजा, मग किती लागतं पाणी? तांब्याभर लागतं. पण इतका राग आला, देवपूजा करण्याकरता तो विहिरीवर गेला आणि विहिरीवर देवांच्या आंघोळ करता करता याच्या मनात विचार आला, अरे रोज पहाटे 4 वाजता उठायचं, या 10-12 देवांची पूजा करायची, त्यांना धुवायचं, त्यांना पुसायचं, परत गंध लावायचा, मग देवपूजा कमी कशी करावी लागेल. रागाच्या भरात त्याने काय केलं, त्या 10-12 देवांपैकी 5-6 देव घेतले आणि रागाने विहिरीमध्ये टाकून दिले. बाकीचे देव घेऊन घरी गेला आणि देवासमोर असा हात जोडून बसला. तेवढ्यात आई आली. आई म्हटली, बाळा अरे झाली का देवपूजा, लावलं का देवाला गंध? म्हटलं कशाचं काय आई? आई म्हटली, बाळा म्हटलं कसंय नाही, अगं मगाशी देवानं घेऊन विहिरीवर आंघोळ करण्याकरता गेलो, पण आंघोळ करता करता की नाही 5-6 देवांनी विहिरीमध्ये जीवच दिला. आता त्यांना सुतक पडलं, मग गंध कुठून लावायचा. आई म्हटली, बाळा अरे देव कधी जीव देतात का, देवानं कधी सुतक पडतं का? रागाच्या भरात उठली, त्याच्या एक ताडकन थोबाडीत मारली. एवढी जोरात थोबाडीत मारल्याबरोबर असा राग आला. रागाच्या भरामध्ये सकाळी उठला आणि रागाने डायरेक्ट आपल्या सासूरवाडीलाच निघून गेला. सासूबाई दारात उभी होती, जावयाला लांबून बघितलं आणि म्हणते, जावई बापू अहो बरं झालं आलात, देवानच तुम्हाला पाठवलं, पंढरीच्या पांडुरंगानंच तुम्हाला पाठवलं. जावई म्हटल्या, सासूबाई अहो सकाळी 6 वाजता एवढं कौतुक कशा करता चालले, देवानं पाठवलं, पांडुरंगानं पाठवलं. ती म्हटली, कसं नाही जावई बापू, तुमचे वडील काल आमच्या घरी आले, तुमच्या सासऱ्यांना अगदी जबरदस्तीने पंढरपूरला घेऊन गेले, आज एकादशी आहे, मला कालपासून चिंता पडली होती, देवपूजा कोण करेल, मी वाटच बघत होती. म्हटली बरं झालं तुम्ही टाइमावरच आलात. यानं विचार केला, तिकडून सुटून इकडे आलो. आता पहाटे 4ला सासूबाईंनी उठवलं. जावयाची देवपूजा म्हटल्यानंतर सासूबाईंनी सकाळी अगोदर सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या, सुगंधी अत्तर, सगळ्या सुगंधी वस्तू ठेवल्या आणि जावई बापूनं देवपूजा करायला सुरुवात केली. तेवढ्या शेजारी बाई आली. ती म्हटली, का हो तुम्ही रोज देवपूजा करता, पण आज एवढा सुगंध कशाचा येतोय? ती म्हटली, कसं आहे ना, काल आमचे हे पंढरपूरला गेले, योगायोगानं जावई आले, मग जावयाची देवपूजा म्हणजे सगळ्या कशा हायफाय गोष्टी पाहिजे. म्हटली, काय ग तुझे जावई देवपूजा पण करतात? म्हटली, हो अगदी उत्तम प्रकारे, अगदी छान प्रकारे. मग म्हटली, बरं झालं, आमचे हे पण कालच पंढरपूरला गेलेत, जरा तुझी पूजा झाली का माझी पण करायला पाठव. याने ऐकलं. आता रोज पहाटे 4ला उठायचं, या 2-4 घरची देवपूजा करायची, त्यापेक्षा म्हटला जातो आणि मीच एखाद्या विहिरीमध्ये जीव देतो. तो माणूस इतका देवपूजेला कंटाळला, रागाच्या भरामध्ये सकाळी उठला, रागाने विहिरीकडे गेला, विहिरी जवळ गेला, विहिरीमध्ये जीव देणार. शेतकरी म्हटला, अरे थांब, माझ्या विहिरीमध्ये कशाला जीव देतोस? तुला जर कामाचा कंटाळा आला असेल ना, तर माझ्या घरी चल, मी तुला कुठलंच काम सांगणार नाही. 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, दिवसभर आराम, माझं फक्त एकच काम करायचं, रोज पहाटे 4 वाजता उठून देवपूजा. म्हणजे तुम्ही जीव जरी द्यायला गेले
देव तारी त्याला कोण मारी. आणि म्हणून तुकोबराय सांगता बाबांनो, देवाची टाळाटाळ करण्यापेक्षा प्रत्येक माणसाने काय करावं? अभंगाचे प्रथम चरण. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे, सुख नोहे, सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, सुख नोहे, सुख नोहे. येरती माई के दुखाची जनिती, येरती माई के दुखाची जनिती, येरती माई के दुखाची जनिती, येरती माई के दुखाची जनिती. तेने विना जीवा सुख नोहे, सुख नोहे, सुख नोहे. तेने विना जीवा सुख नोहे, सुख नोहे, सुख नोहे. येरती माई के दुखाची जनिती, येरती माई के दुखाची जनिती, येरती माई के दुखाची जनिती, येरती माई के दुखाची जनिती. तुकोबराय म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. जन्माला आलात ना, एक भगवंत आपला करा, आणि एक भगवंत जर आपला केला नाही तर तेने विन जीवा सुख नोहे. त्याशिवाय या संसारामध्ये माणसाला कुठल्याही प्रकारचं सुख मिळणार नाही. प्रत्येक माणसाला असं वाटतं संसार हा फार सुखाचा आहे, पण एक वाक्य लक्षात ठेवा, संसारामध्ये सुखाचा आभास आहे, वरून दिसायला सुख आहे, पण आतून मात्र पूर्णपणे दुःख आहे. एक दिवस एक राजकन्या न्हाणी घडामध्ये स्नान करण्याकरता बसली होती. तिने आपला मोत्याचा हार न्हाणीवर काढून ठेवला. आकाशामध्ये घार उडत होती. तो हार त्या ठिकाणी चमकल्यामुळे त्या घारीला वाटलं हा सापच आहे, म्हणून त्या घारीने तो हार आपल्या चोचीमध्ये धरला आणि ती घार आकाशामध्ये उडू लागली. उडताना काही क्षणात तिच्या लक्षात आलं की अरे हा साप नाहीये, दुसराच काहीतरी आहे, म्हणून तिने आपल्या चोचीतून तो हार सोडून दिला. सोडून दिल्यानंतर तो हार एका झाडावर जाऊन अडकला. त्या झाडाखालून एक नदी वाहत होती. सकाळी सकाळी 7 वाजता सूर्याची शीतल अशी किरणे पडल्यामुळे त्या हाराचा प्रतिबिंब खाली पाण्यात दिसत होतं. हार कुठे होता? झाडावर होता. त्याचं चित्र, त्याचं प्रतिबिंब खाली पाण्यात दिसत होतं. त्या ठिकाणी एक ब्राह्मण स्नानाकरता आला. त्यानं नदीत डोकावून पाहिलं तर त्याला त्या हाराचं प्रतिबिंब दिसलं, पण सोनं दिसलं की माणसाचा मोह कसा. मोत्याचा हार म्हटल्यानंतर त्याने विचार केला की अरे नदीमध्ये मोत्याचा हार दिसतोय, आणि आता माझ्या पाठीमागे कोणीतरी दुसरा ब्राह्मण जर नदीवर स्नानाला आला तर तो हा हार घेणार. म्हणून त्या ब्राह्मणाने पुढचा मागचा विचार न करता डायरेक्ट पाण्यामध्ये बुडी मारली. त्याला पोहता येत नव्हतं. हाराच्या आशेने तो ब्राह्मण त्या पाण्यामध्येच मरण पावला. हार कुठे होता? झाडावर. त्याचं प्रतिबिंब खाली पाण्यात दिसत होतं. त्याप्रमाणे या संसारामध्ये सुखाचं प्रतिबिंब आहे, सुखाचा आभास आहे, वरून दिसायला सुख आहे, पण आतून मात्र पूर्णपणे दुःख आहे. आणि अशा या दुःखरूपी संसारामध्ये तुमचा आमचा प्रत्येकाचा जन्म झालेला आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा बदल होत चाललेत. एक म्हातारी आजी अशी सकाळच्या टायमाला उठली ना, आपली केस वगैरे विंचरत होती. केस विचारते, मधीच त्या ठिकाणी आरशाकडे बघून एकटीच बोलत होती. तिची नात आली, म्हटली आजी अगं आरशाला काय शिव्या देते, काय झालं त्या आरशाकडे बघून तुला शिव्या द्यायला? ती म्हटली अगं 50 वर्षापूर्वी आरसा 10 रुपयाला असायचा, पण त्याच्यामध्ये चेहरा किती टवटवीत दिसायचा. 50 वर्षापूर्वी आरसा 10 रुपयाला असायचा, त्याच्यामध्ये चेहरा टवटवीत दिसायचा. आता 100 रुपयाचा आरसा घेतलाय तरी तोंड त्याच्यात खराबच दिसतंय. आता
आता आरसा खराब झाला का आपलं वय जास्त झालं? म्हणून माणसाचं तरुणपण हे कसं आहे, क्षणिक आहे. काही दिवसापुरताच माणूस सुंदर दिसतो, पण जेव्हा का त्याच्या म्हातारपणाला सुरुवात झाली का त्याच्या चेहऱ्यावरचं तेज हे कमी कमी होत जातं. तसं संसारामध्ये आपण कितीही राहिलो ना, म्हणून संसारामध्ये माणसाने कसं राहावं, संसारी असावे असोनी नसावे. असून नसल्यासारखं संसारामध्ये राहायचं म्हणजे काय? तुम्ही आयुष्यावर कितीही संसार करा, तुमच्या जीवनामध्ये सुख तुम्हाला कधीच मिळणार नाही. पण कधीतरी विचार करा, गावात कुठे हरिपाठ असेल जा, कुठे कीर्तन असेल जा, कुठे भजन असेल श्रवण करण्याकरता जा, तेवढं सुख तुमच्या आमच्या पदरामध्ये पडणार आहे. आयुष्यभर तुम्ही कितीही संसार केला ना, तो संसार आपल्या बरोबर कधी येत नाही. अजूनपर्यंत एखादा माणूस गेला आणि जाताना बंगला गाडी बरोबर घेऊन गेला असं आपण कधी ऐकलंय का? खाली हात आहे खाली हात जाय, रिकामा आलाय त्याला रिकामाच जायचंय. पण काही काही लोकांना घरामध्ये बसून खायची सवय लागलेली असते. काम नको, धंदा नको, दिवसभर आयुष्य आराम करायचा. मग ते लोक एक वाक्य म्हणतात, असेल माझा हरी देईल खाटल्यावरी. मग हरी अशी जी लोक म्हणतात ना, त्यांना हरी खाट्यावरच देतो. कारण जेव्हा तुझा जन्म झाला दवाखान्यामध्ये काय असते? खाट असते. आणि जेव्हा तू मरायच्या टायमाला सिरियस झाला, तुला दवाखान्यात नेलं, दवाखान्यामध्ये मरते समय सुद्धा काय असते? देवाचं काय चुकलं? जन्मताही देवाने तुला खाट दिली आणि मेल्यानंतर देखील तुझा प्राण खाटेवरच गेला. म्हणून असं म्हणायचं नाही, प्रत्येकाने जे करायचंय ते कष्टाने करायचंय. कष्टाने कमवलेले 10 रुपये माणसाला 10 दिवस पुरतील, पण चोरी लबाडी करून कमवलेले 100 रुपये माणसाला 1 दिवस सुद्धा पचत नाही. चोरीचं धन जर पचत असतं तर लोकांनी कामधंदे सोडून चोऱ्याच केल्या नसत्या. पण 1 दिवस विजय हा सत्याचा होतो. सत्यमेव जयते ही आपल्या देशाचं ब्रीद वाक्य आहे. म्हणून संसारामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाने हा संसार आनंदाने पूर्ण केला पाहिजे. तुम्ही आम्ही संसारामध्ये जन्माला आलो, मग भगवंताने सुद्धा संसार केला. आणि संसार हा एकट्याचा नाही, तर संसार हा दोघा नवरा बायकोचा आहे. बायको शिवायही संसार होऊ शकत नाही आणि नवऱ्याशिवाय सुद्धा संसार होऊ शकत नाही. घराचा संसार जर पूर्ण करायचा असेल तर दोन्ही चाकं ही समप्रमाणात चालावी लागतात. या जगाचा संसार करताना माझ्या भगवंताला सुद्धा देवी लक्ष्मीची, रुक्मिणी मातेची गरज लागते. देव सुद्धा देवीला म्हणतात, तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. एग एग रखुमाई ए भक्तांच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तू सकलांची आई, 7 जन्माची पुण्याई. तू सकलांची आई, 7 जन्माची पुण्याई. घेई पदरात आम्हावरी छायाधर बाई. तुझी थोरवी महान, तिन्ही लोकी तुला मान. देई वरदान हो तुझ्या पालखीचे भोई. रखुमाई 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 रखुमाई. देवाला सुद्धा या जगाचा संसार करायचा आहे ना, देवाला सुद्धा लक्ष्मीची गरज आहे. भगवंत एकटे कधीच अवतार घेत नाही. तुम्ही सांगाल अनेक वेळा भगवंताने एकटा अवतार घेतलेला आहे. प्रभू दत्तांचा जो अवतार झाला ना, ते तिघांनी मिळून अवतार घेतला.
प्रभू दत्तात्रय त्याच्यामध्ये चिरंजीव झाले, पण त्यांच्याबरोबर जी गाय आहे ना कामधेनू, ती लक्ष्मी म्हणून गायीच्या रूपामध्ये त्यांच्याबरोबर आली. भगवंतानी वामनाचा रूप जो घेतला, बटुकाचा अवतार घेतला, त्या टायमाला भगवंताच्या हातामध्ये जी छत्री आहे ना, त्या छत्रीच्या रूपामध्ये लक्ष्मी त्यांच्या बरोबर आहे. म्हणजे भगवंत सुद्धा या जगाचा संसार करताना एकटे करत नाही, त्यांना सुद्धा आपल्या पत्नीची गरज वाटते. म्हणून संसार हा दोघांनी करायला पाहिजे. या संसारात आपण जन्माला आलो. समाजामध्ये काही काही लोक असे त्यांना वाटतं आमच्यासारखा हुशार माणूस या जगात कोणीच नाही. एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली आणि सांगितलं, ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची महापूजा करायची, यादी द्या. ब्राह्मणाने सगळी यादी तिला दिली. शेवटी ब्राह्मणाने सांगितलं सत्यनारायणाची पूजा करण्याकरता तुमचे पती त्या ठिकाणी लागतील. तिने सांगितलं माझे पती परदेशात राहतात. मग ब्राह्मणाने सांगितलं तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करता येणार नाही. तिने सांगितलं मला तर पूजा करायचीच आहे. ब्राह्मणाने सांगितलं पती नसेल तर तुम्हाला जमणार नाही. ती म्हटली का हो ब्राह्मण बुवा, पुरुष लोक कसे, एखादी पूजा जर असेल आणि त्या टायमाला एखादी पत्नी जर तिथे हजर नसेल तर ते काय करतात, खिशामध्ये बायको म्हणून काय ठेवतात, अनुभव दिसतोय, काय ठेवतात, सुपारी ठेवून बायको म्हणून त्या ठिकाणी पूजा करतात. मग आमच्या करता असा काही उपाय? ब्राह्मणांनी सांगितलं बाई अजून तर शास्त्रामध्ये तुमच्या करता काही उपाय निघाला नाही, पण तरी काहीतरी असेल तर शोधून काढा. ब्राह्मणाला असा राग आला. रागाच्या भरात ब्राह्मण उठला, म्हटला बाई तुम्ही असं करा, पुरुष लोक जर बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना, तुम्ही असं करा पूजेला जरा बटाटा घेऊन बसा. जे ऐकत नाही त्यांच्या करता हाच उपाय. म्हणून जीवन जगत असताना कुणाचं तरी ऐकत जा. ऐका म्हणजे जास्त ऐकायचं नाही, ऐकावे जनाचे करावे. तुम्ही लोकांचं अवश्य ऐका, पण तुमच्या मनाला वाटेल तेच माणसानी केलं पाहिजे. जे चांगलं वाटेल ते मनाला तुम्ही सांगा. कारण संत महात्मे म्हणतात आम्हाला देवाचं नामचिंतन करावं असं आमच्या मनाला वाटतं, पण हे मन आम्हाला संसारामध्ये गुंतवतंय, ते भगवंताच्या चरणाजवळ जाऊच देत नाही, जाऊ देत नाही. मन हे माणसाला संसारामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी बसलेल्या बऱ्याच महिला आहेत, त्यांना असं वाटतं की नाही नाही आता बरेच वर्ष झाले, मुलांची लग्न झाली, नातवंड झाली, आता या वर्षी आषाढीला पंढरपूरच्या पायीवारीला मी जाणार म्हणजे जाणार. असा तिने मनामध्ये संकल्प केला. पंढरपूरची वारी जवळ आली का तिचं मन म्हणतो नको जाऊ, तू जर पंढरपूरला गेली तर तुझे नातवंड कोण सांभाळील. ते मन पुन्हा पुन्हा तिला इशारा करतं तुझ्या नातवंडांना सांभाळ. मग मनाचं ऐकून ती बाई पंढरपूरला जात नाही, आपली नातवंड सांभाळण्याकरता ती काय करते, घरी बसते. मनाचं जास्त ऐकायचं नाही. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, नाही का. मनाला जर प्रसन्न करायचं असेल तर एकच उपाय, ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. तुम्ही 2 तास कीर्तनामध्ये बसला, तुम्हाला तुमच्या घरची आठवण तरी येते का? दुःखातून जर बाजूला जायचं असेल तर या कलियुगामध्ये हेच एक साधन राहिले, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. हे कीर्तनाचं एक साधन असं आहे का जे तुम्हाला पापातून मुक्त करणार आहे आणि तुमच्या आत्म्याला सुख शांती समाधान देणार आहे. हे तुम्ही केलं पाहिजे. मग आपण विचार जर केला तर काही काही लोक एके ठिकाणी गाडगे बाबांनी असं म्हटले, जीव घेतो त्याला देव म्हणत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. गाडगे बाबा एके ठिकाणी म्हणतात जीव घेतो त्याला देव म्हणत नाही. असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा जीव. काही काही लोक म्हणतात आमच्या देवाला 2 पायाचं 4 पायाचं दिलं नाही तर आमचा प्रपंच वर्षभर सुखाचा होत नाही. अरे देवाला लागतच नाही, तुम्हाला लागतो, तुम्ही देवाचं नाव पुढे करता. तुम्हाला पाहिजे, देव म्हणतच नाही का त्याचा जीव घ्या मला द्या. देवाने जर तुम्हाला भविष्यात सांगितलं आता 2-4 पायाचं नको, इथून पुढे मला माणूसच पाहिजे, तुम्ही देणार का माणसाचा जीव? प्राणी पशु पक्षी बोलू शकत नाही म्हणून आपण त्यांचा बिनधास्तपणे जीव घेतो, पण तोही एक जीव आहे ना. आणि या जन्मात जर आपण त्याचा जीव घेतला ना, पुढच्या जन्मामध्ये तोच पशु पक्षी आपला सुद्धा जीव घेतल्याशिवाय राहत नाही. भोगतो न घडे संचिता वाचवी.
म्हणून कधीच कुणाचा जीव घ्यायचा नाही. जो जीवदान देतो त्याला देव असं म्हणतात. भगवंत म्हणतात या जगामध्ये सगळी माणसं आहेत ते माझेच अंश आहेत. ममे वंश जीवलोके जीवभूता सनातन हा मना षष्टानी इंद्रियानी प्रकृतीम स्थानिम करशती. या जगामध्ये जेवढे माणसं आहेत, जेवढे प्राणी मात्र आहेत ना, भगवंत म्हणतात हे सगळे माझे अंश आहे, माझ्यापासून यांची उत्पत्ती झालेली आहे. आणि म्हणून भगवंताचं आपल्या प्रत्येक जीवावर लक्ष असतं. कशावरून? एक दिवस रात्री जवळजवळ 2 वाजले होते. रुक्मिणी आईसाहेब देवाला म्हणतात, देवा 2 वाजले, जरा जेवण करून घ्या. देवाने सांगितलं, रुक्मिणी जगातले माझे सगळे जीव जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. 3 वाजले, जीव जेवायला तयार नाही. शेवटी पहाटे 4ला सगळे जीव जेवले, तेव्हा देवाने जेवण केलं. दुसऱ्या दिवशी आईसाहेबांनी ठरवलं का देव म्हणतात की जगातले किडा मुंगी सगळे जेवल्याशिवाय मी जेवत नाही. म्हटले आपण देवाची परीक्षा घ्यायची. दुसऱ्या दिवशी सकाळी रुक्मिणी माता उठली, द्वाराच्या बाहेर गेली. तिथे छोटीशी एक मुंगी होती. ती मुंगी पकडली, तिने एका डबीमध्ये घातली. ती डबी कपाटामध्ये आणि आतल्या लॉकरमध्ये नेऊन तिला लॉक करून ठेवली. देवाची परीक्षा घ्यायची होती ना, का देव म्हणतात सगळे जीव जेवल्याशिवाय मी जेवत नाही. रात्रीचा टाइम झाला, 12 वाजले. रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, देवा जेवले का तुमचे जीव? देवाने डोळे मिटले, हात जोडले, सांगितलं, हा रुक्मिणी सगळे जीव जेवलेत, वाढ जेवायला. रुक्मिणीला हसायलाच आलं का मी सकाळपासून मुंगी लपून ठेवली, कपाटात आहे, लॉकरमध्ये आहे, डबीमध्ये आहे, ती मुंगी जेवली नसेल. आज आपण देवाची मजा घ्यायची. वाढ जेवायला म्हटल्यानंतर आईसाहेबांनी ताट तयार केलं. देवाने घास घेतला, तोंडामध्ये घालायचा. आईसाहेब म्हटल्या, थांबा, तुम्ही जगाला फसवू शकता पण तुमच्या बायकोला फसवू शकत नाही. म्हणतात ही लोक, काय तुम्ही जगाला फसवू शकता पण तुमच्या बायकोला तुम्ही फसवू शकत नाही. देवाने सांगितलं, काय झालं रुक्मिणी? तुम्ही म्हणता ना जगातले जीव जेवल्याशिवाय मी जेवत नाही. आज जगातला एक जीव मी तुम्हाला उपाशी दाखवते. दाखव म्हटले. इतका आनंद वाटला होता, कारण देवाची, तिला वाटलं देवाची आज जिरणार होती ना. नवऱ्याची जिरली का बायकोला जरा आनंद वाटतो. तिलाही आनंद वाटला, आज देवाची जिरणार, माझ्या पतीची जिरणार. आनंदाने पळत गेली, कपाट खोललं, लॉकर मधून डबी आणली, डबी खोलीन देवाला म्हणते, बघा हा जीव कसा उपाशी आहे. देवानं म्हटले, रुक्मिणी तो उपाशी नाही, तूच निर्बघ. आई साहेबांनी निरखून बघितलं तर त्या मुंगीच्या तोंडामध्ये साखरेचा दाणा होता. ती कुठे होती? कपाटामध्ये, लॉकरमध्ये डब्बीत ठेवली होती. पण भगवंताने डब्बीत देखील तिला सूक्ष्म रूपाने जाऊन साखरेचा दाणा दिला. म्हणजे तुम्ही कुठेही असा पण त्या ठिकाणी माझा भगवंत तुमच्या करता धावून येणार. कारण ज्याने जन्म दिलाय, जबी दंत नाही थे तबी दूध दिया. ज्या टायमाला तुझा जन्म झाला तेव्हा तुला भगवंताने तुझ्या आईच्या रक्ताचं दूध केलं, तुला दूध म्हणून दिलं. आणि जेव्हा तुला दात आले ना त्या टायमाला तुझ्या अन्न पाण्याची सोय सुद्धा माझ्या भगवंतानं केली. म्हणून विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते संपूर्ण विश्वाचं भरण पोषण करणारा तो भगवंत सगळ्या विश्वाचं भरण पोषण करतो. पण त्याला सुद्धा कधी कधी आपल्या भक्ताकडे मागावं असं वाटतं. मग ज्या टायमाला भगवंताला वाटतं आपल्या भक्ताकडे काहीतरी मागावं, त्या टायमाला त्याला देणारा सुद्धा एखादा दाता शोधावा लागतो का मला आता कोण देणार आहे. भगवंत कधीही कुठल्याही रूपाने, कशाच्याही रूपाने आपल्या दारात काही ना काहीतरी मागण्या करता येतो. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हण आहे, अतिथी देव भव. आलेल्या अतिथीला काही ना काहीतरी द्या, त्याला परत पाठवायचं नाही. कारण आलेला अतिथी हा देव सुद्धा असू शकतो. आणि देव जर नाराज होऊन गेला तर लक्ष्मी आपल्या दारात येणार नाही. लक्ष्मी आपल्या दारामध्ये येणार नाही. कारण संत महात्मे म्हणतात भगवंताचे पाय हे लक्ष्मीच्या हातात आहे. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती. तिसरी येतो काकुलती, येतो काकुलती, तिसरी येतो काकुलती, येतो काकुलती.
पाय लक्ष्मीचे हाती, तिसी येतो काकुलती. नाही का तुकोबाराय म्हणतात भगवंताचे पाय हे कशाकडे आहे? भगवंताचे पाय हे लक्ष्मीच्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. संत महात्मे असं म्हणतात, एक गमतीनं तुम्हाला उदाहरण सांगते. का एकदाच माणसाचं 50च्या पुढे वय गेलं, 50च्या नंतर कुठलं वय सुरू होतं? महिला मंडळ, पुरुष मंडळ. 50च्या नंतर एकट्याने कुठे जायचंय? इथे कशाला बसले? संत महात्मे म्हणतात एकदा का तुमचं 50च्या पुढे वय गेलं, घरामध्ये भांडणं करीत बसायचे नाही. कारण आपले काही आजी आजोबा काय करतात, 70 वर्षाचं वय जरी झालं तरी हातातल्या कपाटाच्या चाव्या सोडायला तयार होत नाही. मग एक दिवस मुलं आणि सुना हातामधून हिसकावून घेतल्याशिवाय राहत नाही. मग त्याच्यामुळे घरामध्ये भांडणं होतात. पण संत महात्मे म्हणतात बाबांनो, घरामध्ये भांडणं करीत बसण्यापेक्षा एकदा का तुमचं अर्ध्याला वय जास्त झालं, घरामध्ये भांडणं करायचे नाही. उलट घरामध्ये आरामात एका जागी बसायचं. एका जागी बसून काय करायचं? नातवंड सांभाळायची का? नाही, ते तुमचं तुम्हीच ठरवा काय करायचं, मी सांगू शकत नाही. पण संतांचं किंवा माझं असं म्हणणं आहे, घरामध्ये एका जागी बसायचं. एका जागी बसून काय करायचं? ठाईचं बैसोनी करा एक चित्त, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. आवडी आनंद आळवा, आवडी आनंद आळवा, आवडी आनंद आळवा. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. एका जागी बसायचं, देवाचं नामचिंतन करायचं. देवाचं चिंतन करण्याकरता वनात जंगलात जाण्याची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा. घरात बसून नामचिंतन जर केलं तर सुखे येतो घरा. नारायण स्वतःहून भगवंत तुम्हाला आम्हाला आपल्या घरात भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. आणि देव घरामध्ये आला का देवाच्या चरणाची सेवा कोण करते? लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे कोण? आपल्या भाषेत पैसा. देव घरामध्ये आला का देवाच्या पाठीमागे पैसा तुमच्या घरात आल्याशिवाय राहत नाही. म्हणून पैसा पैसा करीत बसायचं नाही, भगवंताचं नामचिंतन करायचं. मग तुम्हाला पैशाची कुठे कमी पडणार नाही. म्हणून संसार करताना माणसाने थोडासा परमार्थ सुद्धा केला पाहिजे. संसार करताना परमार्थ सुद्धा केला पाहिजे. आणि जो माणूस संसार करताना परमार्थ करतो ना, म्हणून तर असं म्हणतात संध्याकाळी भाकरी करायच्या टायमाला अजिबात त्याच्याजवळ कुटाळ करीत बसायचं. ही अशी ती तशी. आपण जर तिच्याविषयी वाईट बोललो तर तो भाव आपल्या भाजीमध्ये उतरत असतो. म्हणून तुम्ही स्वयंपाक करताना संध्याकाळी एकच करायचं, मस्त हरिपाठाचं पुस्तक घ्यायचं, वाचत बसायचं. हरिपाठही होणार, स्वयंपाकही होणार. आणि भगवंताचं नामचिंतन करून केलेला स्वयंपाक हा तुम्हाला रोजच्या जेवणापेक्षा कितीतरी गोड लागणार. आणि खाणारा माणूस सुद्धा तो भगवंताचं नामचिंतन करणार. ही ताकद आहे भगवंताच्या नामचिंतनाची. म्हणून तुकोबाराय म्हणतात संसारातले जे बंगला गाडी आहेत याचा तुम्ही त्याग करा. अभंगाचे दुसरे चरण. येरती माईके हे दुःखाची जनिती, येरती माईके 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 दुःखाची जनिती. नाही आदी अंती, नाही आदी अंती, येरती माईके दुःखाची जनिती, येरती माईके दुःखाची जनिती. नाही आदी अंती, नाही आदी अंती, आवासाने
माईके दुःखाची जनिती नाही अदियंती अवसान. एका संत महात्मे म्हणतात, संसारातल्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला क्षणिक सुख देणारे आहे. मग या माईक गोष्टी म्हणजे कुठल्या, तो बंगला असेल, ती गाडी असेल, त्या आपल्या संसारातल्या कुठल्याही वस्तू असतील, त्या तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला दुःख देणाऱ्या वस्तू आहेत. आणि नाही अदियंती अवसान, हे सगळं आपल्या जन्माच्या अगोदरही आपल्या बरोबर नव्हतं. आपण मेल्यानंतर सुद्धा आपल्या बरोबर काही येणार नाही. संत महात्मे हे तुम्हाला आम्हाला पटवून देण्याचं कार्य करतात. हे सगळं तुम्हाला आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. कितीही सांगितलं, संतांनी असं म्हटलंय, हा प्रपंच जो काही आहे ना, हा तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला दुःख देणारे आहे. या संसारामध्ये आपण कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला, पण संसार दुःख मूळ. या संसाराचं मूळच जर दुःख रूप आहे, तर या संसारामध्ये आपल्याला फळं सुद्धा कशी मिळणार, दुःखाचीच मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला सुख प्राप्त होणार नाही. म्हणून जो जन्माला आला त्याला प्रत्येकाला मरायचंच आहे. अजूनपर्यंत आला आणि गेलाच नाही असं आपण कधीतरी ऐकलंय का? प्रत्येकाला मरायचं आहे. प्रत्येकाला या मृत्यू लोकाची तीर्थयात्रा संपून वर स्वर्गामध्ये जायचंय. भगवंतानी तुम्हाला आम्हाला हा दिलेला देह आहे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन. ज्या भगवंताने तुम्हाला आम्हाला हा देह दान दिलाय ना, त्या भगवंताचं आपण मनापासून जर चिंतन केलं तरच या देहाचं सार्थक होणार आहे. नाहीतर शरीराची होय माती, कोणी न येती संगती. आपल्या बरोबर दुसरं कोणीच येणार नाही. या शरीराची हा मातीचा गोळा आहे, तो मातीमध्येच मिळणार आहे. शेवटी त्याची काय होते, मातीच होते. या देहाचं सोनं कधी झालेलं आपण बघितलंय का? एका काही लोक म्हणतात, तो मेला, त्याला मरण चांगलं आलं, त्याच्या देहाचं सोनं झालं. सोनं झालं म्हणजे काय? जो तरुणपणामध्ये चालता बोलता गेला ना, तो पुण्यवान असतो. तो चालता बोलता गेला, त्याचं सोनं झालं. पण काही लोक इतके आजारी पडतात, आथुरणामध्ये त्या ठिकाणी घरातली लोक सुद्धा कंटाळतात. असं मरण कुणाला येता कामा नाही. जो माणूस चांगला जातो ना, त्याचं मरण हे चांगलं असतं. तुम्हाला आमच्या वारकरी संप्रदायातलं एक ताजं उदाहरण देऊन सांगेल. महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार ताजुद्दीन महाराज शेख, चालू कीर्तनामध्ये त्यांचा त्या ठिकाणी जीव गेला. लाईव्ह आपण सगळ्यांनी बघितलं. कीर्तन करता करता त्यांचा जीव गेला. ते खरे संत होते, ते खरे कीर्तनकार होते. आपल्या समाजाचे नव्हते, मुस्लिम समाजाचे ते होते. पण मनापासून त्यांनी विठ्ठलाची भक्ती केल्यामुळे भगवंताला ते आवडले आणि चालू कीर्तनामध्ये भगवंतांनी त्यांना आपल्या हृदयामध्ये आपल्या चरणाजवळ जागा दिली. ते निघून गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या कीर्ती जगा माझी, जगा माझी. राहिल्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या कीर्ती जगा माझी. हो, राहिल्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या कीर्ती जगा माझी. राहिल्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या कीर्ती जगा माझी, जगा माझी. राहिल्या कीर्ती जगा माझी. संत महात्मे म्हणतात, ज्या टायमाला समाजातली चांगली माणसं निघून जातात, गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी.
ते या इह लोकाचा निरोप घेऊन या जगामधून निघून गेले, पण चालू कीर्तनात त्यांना मरण आल्यामुळे राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जगामध्ये त्यांची कीर्त तशीच्या तशी राहणार. म्हणून शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. असं चांगलं मरण प्रत्येकाला यावं अशी जर इच्छा असेल तर भगवंताच्या नामचिंतनामध्ये मग्न राहा. चिंतने चिंतने तद्रूपता. त्याच्या चिंतनामध्ये मग्न जर राहिलात, चिंतन करायचे, संसारामध्ये चिंता अजिबात करायची नाही. काही लोक रात्रंदिवस संसाराची चिंता करतात, पण संसाराची चिंता करता करता एक दिवस त्यांची चित्ता कधी बनते हे त्यांना सुद्धा कळत. म्हणून जीवन असं जगा का एक आजी आपल्या संसाराला फार कंटाळली. तिच्या पोटी मूलबाळ नव्हतं, तिचे पती अगोदरच गेलेले. मग खायचं काय? काबाड कष्ट ती करायची, रानामध्ये जायची, लाकडं गोळा करायची, ती विकायची, त्याच्यातून जे पैसे येतील त्यापासून ती स्वयंपाक वगैरे करून खायची. तिचं वय खूप झालं. तिने विचार केला किती दिवस मी हे सगळं करायचं. जीवनाला कंटाळली. एक दिवस जंगलामध्ये गेली. मोठी अशी तिने लाकडाची मोळी बांधली. मोळी उचलायचा प्रयत्न करते. वय झाल्यामुळे तिला मोळीच उचलत नव्हती. ती आजी कंटाळली आणि जोरात म्हटली, यमा अरे एकदाच ये आणि मला घेऊन जा. योगायोगाने यम जंगलातून चालला होता. यमाला वाटलं बरं झालं आई ती शिकार मिळाली. यम तिच्या जवळ गेला आणि म्हटलं, आजी कंटाळलीस का? काय झालं? म्हटली, कोण आहेस रे पोरा? त्याने सांगितलं, मी यम आहे. इथे कशाला आलास? तुला न्यायला आलो. अरे मला न्यायला कशाला आलास? आजी आताच तर तू हाक मारली, यमा एकदाच ये आणि मला घेऊन जा. आजी लगेच खोटी बोलली. ती म्हटली, यमा अरे मी तुला मला घ्यायला नाही बोलवलं, माझी मोळी उचलण्याकरता बोलवलं होतं. म्हणजे आपण किती ठरवलं मला मरायचंय, माणूस म्हातारा जरी झाला ना त्याला मरण नावाची गोष्ट ही नको असते. त्याला वाटतं मी अजून संसार अजून प्रपंच केला पाहिजे. पण बाबांनो, कितीही संसार करा, कितीही प्रपंच करा, एरती मायिके दुःखाची जनिती. हा संसार, हा प्रपंच तुम्हाला आम्हाला कधी सुख देऊ शकत नाही. या प्रपंचाने संतांना सुख नाही दिलं, या प्रपंचाने देवाला सुख नाही दिलं. जो प्रपंच संतांना सुख नाही देऊ शकला, तो प्रपंच तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला तरी सुख देऊ शकतो का? नाही. म्हणून हा प्रपंच करत असताना सगळ्यात उत्कृष्ट जर प्रपंच असेल तर तो आमचा एकनाथ महाराजांनी केला. त्यांचा प्रपंचही उत्कृष्ट आणि त्यांचा परमार्थही उत्कृष्ट. एकनाथ महाराजांचा प्रपंच इतका सुंदर होता का साक्षात भगवंत त्यांच्या घरी राबत होते. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व ही कामे करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे उदक कावडी भरितो. 12 वर्ष केशव म्हणून, 12 वर्ष माधव म्हणून आणि 12 वर्ष श्रीखंड्या म्हणून तब्बल 36 वर्ष देवाने नाथांच्या घरी चाकरी केली. 12 वर्ष पाणी भरलं, 12 दिवस त्यांच्या घरची देवपूजा, 12 वर्ष त्यांच्या घरची देवपूजा केली आणि 12 वर्ष एकनाथ महाराजांना देवांना लावण्याकरता गंध म्हणजे चंदन उघळून देण्याचं काम माझा भगवंत करत होता. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. नाही का, ज्या टायमाला एखादा भक्त त्याची मनापासून भक्ती करतोय ना, त्या टायमाला आमचा भगवंत आपल्या भक्ताचं काम करत असताना मनामध्ये कुठल्याही प्रकारची लाज माझा भगवंत मनामध्ये बाळगत नाही. तो फक्त आपल्या भक्ताची भक्ती पाहून दंग होतो. भक्ती पाहोनिया तो जाहला दंग, नामदेवा सवे जेवला पांडुरंग. त्या सावत्यासाठी अरण गावी गेला, सावत्याच्या हृदयी जाऊनी बैसला. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, माझा 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 माझा. असा एकही भक्त नाही का त्या भक्ताचं काम माझ्या भगवंताने केलं नाही. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखो निया. त्याची एक निष्ठता भक्ती माझ्या भगवंताने बघितली. भगवंत नेमका कुठे आहे? न काष्टी विद्यतो देवो न पाशाने च मृन्मय, भावी ही विद्यतो देवो तस्मात भाव ही कारणम.
एखाद्या दगडावरचा सुद्धा आपल्या मनामध्ये भाव महत्वाचा आहे. एक दिवस काय झालं, एका गावामध्ये मंदिराची पूजा होती. पूजेकरता अनेक मंडळी त्या ठिकाणी आली होती. त्या मंडपामध्ये एक असा मोठा दगड पडलेला होता. एका कार्यकर्त्याने विचार केला, एवढा दगड उचलून बाहेर फेकण्यापेक्षा त्यानं त्या दगडावर गुलाल वगैरे टाकला, त्याच्यावर हळदी कुंकू टाकलं. जो यायचा पहिला त्या दगडाचं दर्शन घ्यायचं, मग पुढे जायचा. जो यायचा तो दर्शन घ्यायचा, पुढे जायचा. का? कारण त्यांची भक्ती जडली. तो दगड होता, त्याच्यावर आपण गुलाल जरी टाकला, हळदी कुंकू टाकलं का लोक म्हणतात इथे कुठला तरी देव. तुम्ही दगडावर जरी भाव ठेवला ना, दगडातून सुद्धा माझा भगवंत प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. पाषाणाला सुद्धा पाजर फोडणार ते परमेश्वराचं नामचिंतन. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. थोडी पाषाणाला पाना, पाषाणाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे नारायणा. फोडी पाषाणाला पाना, नाम जपले वाल्मिकाने. फुटली टोन प्याला पाने, आजा मेळा पापराशी. नामे नेला वैकुंठासी. नामामध्ये एवढी ताकद आहे का तुमच्या हातून कितीही जरी पाप घडलं ना, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. पापाचे पर्वताच्या पर्वत जाळण्याची ताकद ही विठोबाच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून तुम्ही त्या विठ्ठलाचं नामचिंतन हे केलं पाहिजे. सकाळी उठून रोज फक्त 9 मिनिटं विठ्ठल 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 नावाचा जप करायचा. अनेक डॉक्टरांनी, अनेक शास्त्रज्ञांनी सांगितलंय, ज्याला हृदयाचा जर काही त्रास असेल ना, रोज सकाळी उठलं की 9 मिनिटं कंप्लीट विठ्ठलाचं तुम्ही नामचिंतन करा. तुमचा हृदय विकाराचा त्रास सुद्धा बरा झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल असं म्हणा, ठ म्हटलं की ते हृदयाला लागतं. इतकी ताकद त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. जे नामचिंतन, नामदेव महाराज म्हणतात, देवाचं नाव किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षाही गोड असं भगवंताचं नामचिंतन. मग आमचं तोंड त्या भगवंताचं नामचिंतन का करत नाही? संतांनी केलं, अनेक समाजातल्या लोकांनी केलं, कीर्तनकारांनी सांगितलं विठ्ठल विठ्ठल म्हणा, तरी सुद्धा लोक विठ्ठल विठ्ठल म्हणत खुशाल नाही म्हणतात. तरी आपण विठ्ठलाचं नाव घेत नाही. तुकोबा आहे तर त्या भगवंता करता इतके वेडे झाले. तुकोबा डोक्यावर देव घ्यायचे, लोकांच्या घरी जायचे आणि दारोदारी फिरायचे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐताला घर पुसोनी. लोक घरातून बाहेर यायचे. लोकांना वाटायचं काय विकायला आले. 400 रुपये किलो तूप दारावर आले तरी लोक घेतात. पण देव घ्या कोणी म्हटलं की लोक म्हणायचे देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे, आम्हाला देव नको. तुकोबराय म्हणायचे बाबांनो पैसे देऊ नका, फुकट घ्या. पण तरी लोक म्हणायचे देव न लगे, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका, मोल काही फुकट घ्या, कुठलंही मोल आम्हाला देऊ नका, पण तुम्ही देव घ्या. तरी लोक म्हणायचे आम्हाला देव नको. कारण देवातल्या लोकांना देवापेक्षा संसाराचं जास्त आकर्षण होतं. म्हणून संसारामध्ये अजिबात रममान व्हायचं नाही.
अजिबात रममान व्हायचं नाही. तुम्ही कितीही संसार करा, शेवटी आपल्या बरोबर काहीच येणार नाही. लोक म्हणतात तो गेला. म्हणजे आज आपल्याला हेच आश्चर्य वाटतं का तरुण माणसं आपल्या समोर जातात, आपण त्यांच्या मौतीवर जातो, तिथे भाषण ऐकतो आणि परत निघून येतो. पण लोकांना असं वाटत नाही का अरे तो गेला, त्याच्या पाठीमागे आपल्याला जायचंय, किती संसार केला तरी फायदा नाही, असं लोक अजिबात विचार करत नाही. म्हणून जीवन इतकं चांगलं जगा, इतकं चांगलं जगा का आपण गेल्यानंतर, आपण गेल्याची बातमी ज्याला ज्याला कळेल ना त्याच्या डोळ्यातून आपल्या करता 2 थेंब पाणी आलं पाहिजे, असं जीवन माणसाने जगलं पाहिजे. नाहीतर आपण गेल्यानंतर लोक म्हणतील बरं झालं सगळ्या गावची घाण गेली, असं लोकांनी आपल्याविषयी म्हणता कामा नये. इतकं चांगलं जीवन जगा का आपण गेल्यानंतर लोकांना जेवण सुद्धा गोड लागता कामा नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात तुम्हाला नामचिंतन करायचंय, तुम्ही कशाचं करा. अभंगाचे 3रे चरण. अविनाश करी आपोली आईसे, अविनाश करी आपुली आईसे, अविनाश करी आपुली आई